माझं नाव यासीन अकबर शेख. मी प्रभाग क्रमांक 19 ब येथून उभा आहे. माझा परिचय मी असा देतो की मी भीमनगर या परिसरात राहिलो. लहानाचा मोठा झालो की मी जे शिक्षण केलं साहेब, पहिले मी लोकल बोर्ड शाळेत समजा एक ज्युनियर के जी वगैरे आपलं केलं. त्यानंतर मी आळंदी, जी संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आहे, तिथे मी माझं पहिली ते तिसरी हा काळ मी काढला. आणि त्यानंतर मी अंबरनाथ येथे परतलो. अंबरनाथमध्ये साई विभाग जो एरिया आहे, माझ्या प्रभागाच्या जवळ आहे. तर तिथे मी बालवाडी भगिनी मंडळ या शाळेत माझ्या वडिलांनी माझी ॲडमिशन करून दिली. आणि तिथे मी तिसरी ते सातवीपर्यंत आपला जो शिक्षण आहे तो कंप्लीट केला. आणि त्यानंतर मी सातवीनंतर आम्हाला काय पर्याय नव्हता, त्यामुळे आम्ही भाऊसाहेब परंजपे ही जी शाळा कांचे येथे स्थित आहे, तिथे मी माझं 10th कंप्लीट केलं. आणि त्यानंतर मी 11th-12th जे आहे ते साऊथ इंडियन कॉलेज जे आहे अंबरनाथ वेस्टमध्ये, तिथे मी माझं कंप्लीट केलं. त्यानंतर मी परत कांसी येथे पी डी कारखानीज कॉलेज आहे, तिथून मी माझं पुढचं स्टडीज कंप्लीट केलं आहे. आज माझे होर्डिंगचे बिझनेस आहेत. मी रस्त्यांवरती थांबून पॅम्पलेट पण वाटलेत, आणि मी रस्त्यांवरती थांबून पॅम्पलेट देऊन डेटा कलेक्ट पण केलं आहे. ते जे सिम कार्डवाले स्टॉल असतात ना, तसं पूर्ण माझा बिझनेस त्या हिशोबाने, म्हणजे ते करून करून मी माझा बिझनेस एक निर्माण सेट केला आहे. राजकारण जे आहे ते मला करायचंच नव्हतं सर. आपलं एक मस्त सोयीचं जीवन चालू आहे. पण मी समजा 25 वर्ष झाली आम्हाला, मी लहानाचा मोठा झालो त्या भीमनगर परिसरात. तिथे ना साहेब, आमचे साहेब रिक्षा चालवणारे आहेत, बिगारी काम करणारे आहेत, पापड विकणारे आहेत, मच्छी विकणारे आहेत, सगळे काम करणारी लोक आहेत आमच्या इथे. गटर साफ करतात. त्या लोकेशनच्या लोकांना पुढे वाढण्याची संधीच कधी भेटली नाही सर. किंवा मुख्यमंत्री यांची वैद्यकीय मदत कक्ष आहे, त्याने पण मदत भेटते. ते लोकांपर्यंत त्याची जाणच नाही आहे. लोकांना काही आजारपण असेल किंवा काही त्यांचं ऑपरेशन असेल, तर ते करतच नाही, कारण त्यांना माहितीच नाही आहे हे सगळं फ्रीमध्ये पण अवेलेबल आहे. हे सगळं त्यांना आमच्या नगरसेवकांनी सांगायला पाहिजे होतं. आता तुम्हाला एक खरी स्थिती सांगतो. भीमनगर येथे बाथरूम नाही आहे, म्हणजे 3-3 बाथरूम आहेत. पण तुम्ही जर याल, तुम्हाला रडू येईल, कारण फंगस लागलेत सर. फंगस कधी लागतो? एक 35 वर्ष 40 वर्ष झाले असतील अशा बिल्डिंगला लागतं साहेब. प्लास्टर पडलेत. मी तो व्हिडिओ तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवेन. बाई जे असतात ते वॉशरूमसाठी साहेब पटरी वगैरेवर जातात हो. म्हणजे खूप चुकीचं वाटतं मला. ते आम्ही माझ्या स्वखर्चाने बाथरूमचे दरवाजे, लाईट लावणे, हे सगळं करत होतो. हे छोटी छोटी गोष्टी आम्ही करत होतो. आणि जे गरीब लोक असतील त्यांचं काही शिक्षण वगैरे, समजा त्यांना आरटीचे एज्युकेशन देणे, हे सगळं मी करत होतो. त्यांचं राशन कार्ड वगैरे वगैरे सगळं करत होतो. पुनर्वसन करून देतो म्हणून, किंवा त्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे असं सांगून अर्धा आमचा जो भीमनगर आहे तो तोडण्यात आला. आणि तोडण्यात आला तेव्हा त्यांना आयडिया नव्हती काय करायचं. तेव्हा आम्ही 2-3 जे मेन लोक आहेत, त्यात संतोष सूर्यवंशी, ज्यांची जी मिसेस माझ्यासोबत आता इलेक्शनमध्ये होती, त्यांनी, त्यानंतर अमोल गुळे म्हणून आहेत, ते पण इच्छुक आहेत, त्यांनी, त्यानंतर नामदेव हावळे, अजय बबन मोरे, असे हे जे 4-5 शिक्षित लोक जे होते, त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पण केला. पण ते शक्य झालं नाही, कारण आमच्याकडे ती पॉवरच नव्हती. नगरसेवक म्हणून आमचा जो नगरसेवक आहे तो आलाच नाही. आल्यानंतर त्यांनी तिकडे सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे, आम्ही काय नाही करू शकत. डायरेक्ट पनवेलला शिफ्ट केलं, आणि तिकडे केलं पण कोविड सेंटरमध्ये. ते कोविड सेंटर एरिया होता, एवढा घाणेरडा एरिया. तुम्ही कधी जाल ना व्हिजिटला, तुम्ही पण बोलाल अरे कसे राहतात हे लोक इथे, कशाला. तुम्ही नगरसेवक म्हणून तिकडे थांबले असते, तुम्ही काहीतरी ऑप्शन काढला असता. तुम्ही त्यांना अंबरनाथमध्येच गव्हर्नमेंटच्या ज्या पर्यायी जागा असतात त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं पुनर्वसन करून दिलं असतं. तिकडे बांधल्या असत्या बिल्डिंग, ही पूर्ण जागा मोकळी झाली असती. तुम्ही इथे काही पण करा. आता पण जे आम्हाला असं कळालं की परत तोडणार आहेत.
माझं पण घर आहे तिकडे. तुम्ही बाकीचा जो रोडवाला फेसिंग आहे तो पण तोडणार आहे अशी नोटीस पण टाकली आहे. या 8 तारखेला इलेक्शनच्या 7-8 दिवसानंतरच तुम्ही तोडणार आहे. तर ते तोडू नका. आमचं एक असं मत होतं की तुम्ही तोडू नका. तुम्ही अंबरनाथच्या स्टेशनच्या आसपास किंवा अंबरनाथमध्ये कुठे पण एक तुमची राखीव जागा असेल तिकडे तुम्ही बिल्डिंग उभारा. भाड्यासारखी उभारा, चालेल, काही इश्यू नाही. उभारा. उभारल्यानंतर त्यांचं पुनर्वसन तिकडे करा. आणि जे ऑलरेडी गेलेत, समजा शहाणमध्ये गेलेत, त्यांना पण तुम्ही इकडे आणा. जे पनवेलला गेलेत त्यांना पण तुम्ही इथे आणा. अंबरनाथच्या लोकांना अंबरनाथमध्ये राहू द्या ना सर. तुम्ही इथे तिथे कशाला टाकता? समजा आमचा एक मंडपवाला आहे दत्तू म्हणून, तो तिकडे इकडे मंडपचं काम करून मस्त जीवन जगत होता. आता त्याचं तुम्ही तिकडे पुनर्वसन केलंय पनवेलमध्ये. पनवेलमध्ये साहेब त्याला कामधंदा नाही, तो भिगारी काम करतो. म्हणजे एक माणूस जो टॅलेंटेड आहे तो आता तिकडे काम नाही म्हणून भिगारी काम करतो. तुम्ही पुनर्वसन केलेत लोकांचे पनवेलला किंवा शहाडला. तुम्हाला असं नाही वाटलं की त्यांचं मतदार आय डी पण त्यांची तिकडचीच करून घ्यायची होती किंवा त्यांना इथून काढलं पाहिजे होतं? ते त्यांचं नशीब आहे. त्यांचं नशीब आहे की त्यांचं मतदार नाव जे आहे, मतांची नावं ती इथे आहेत. म्हणून तुम्ही आता बघाल ना, इकडचे जे आहेत नगरसेवक, ते पनवेलपर्यंत जात आहेत. ते मला वाटतं फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये असे 2 वेळा शिफ्ट झालेत लोक तिकडे. तेव्हापासून आजपर्यंत कोणच नाही गेलं त्यांच्याकडे. आणि अचानक तुम्ही बघा, आता तर 2-2 दिवसात त्यांच्याकडे जात आहेत. त्यांच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं साहेब. कोणच त्यांच्याकडे लक्ष नाही देत. त्यामुळे संतोष जे आहेत त्यांची आणि माझी इच्छा झाली की बाबा आपण इलेक्शनमध्ये एकत्र उभे राहून या पॅनलमध्ये जिंकून त्यांचं पुनर्वसन इथे अंबरनाथमध्येच करायचं. सगळ्या नगरसेवकांना किंवा आमच्या नगरसेवकांना वाटत असेल की मी त्यांच्या विरोधात बोलतोय. विरोधात बिलकुल नाही बोलत आहे सर. विरोधात त्यांच्या बोलतात जे काय करतात. तुम्ही काहीच नाही केलं तर मी तुमच्या विरोधात काहीच नाही बोललो. सॉरी.